हिंदू हा अन्याय आता सहन करणार नाही। हिंदू आता हत्यार उचलण्यासाठी सक्षम आहे। घुसपैठिए रोहिंग्या बांग्लादेशी हमारे देश में घुसे पड़े, उनको चुन चुन के निकाले सरकार, वरना सकल हिंदू समाज ये कार्य करने पे उतरेगा तो लॉ एंड ऑर्डर का विषय होगा। तो हम सरकार से निवेदन करते हैं कि योग्य कार्रवाई करे। पाकिस्तानचे जे काही हालात केलेले आहेत आपल्या नरेंद्र मोदीने, असेच हालात यांच्या सुद्धा देशाचे झाले पाहिजे आणि हे सुद्धा अन्नाला तरसले पाहिजे। आणि जसं पाकिस्तान पीठ आणि तांदळासाठी तरसत होता तसं याला देखील तरसावायला मजबूर केलं पाहिजे केंद्रीय सरकारने। सकल हिंदू समाज कुर्ला वतीने आज चांदिवली येथील साकीनाका परिसरामध्ये भव्य आंदोलन घेण्यात येत आहे। बांगलादेश येथील हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन समाजावरील हिंसक अत्याचाराविरोधामध्ये देशभरातील अनेक ठिकाणी आंदोलन घेण्यात येत आहे आणि आज आपण साकीनाका येथे आले आहोत। सर, या आंदोलनामागचं आपली मागणी काय आहे? आपण हिंदू म्हणून एकवटला आहात या ठिकाणी आणि बांगलादेशच्या ज्या हिंसक अत्याचाराविरोधात आपण आंदोलन केलंय, तर आज शेकडो संख्येने आपले हिंदू बांधव या परिसरामध्ये जमले। आपली काय मागणी आणि आपले काय विचार आहेत ते आपण सांगा। एकदम भयंकर परिस्थिती आहे बांगलादेशमध्ये। जे आपले माता भगिनी आहेत त्यांच्यावरती खूप अत्याचार होत आहेत आणि पहिली गोष्ट असं आहे की एवढा अन्याय हिंदू कसा काय सहन करू शकतो मला ते कळत नाही। आज अफगाणिस्तानमध्ये आपण एवढे पर्सेंट असून सुद्धा आज शून्य आहे तिकडे। पाकिस्तानामध्ये पण तीच परिस्थिती आहे। या मुसलमानांनी आपल्याला कुठल्या प्रत्येक ह्याच्यामधून आपल्याला म्हणजे संपवण्याचं काम केलेलं आहे आणि हिंदू कधी संपणार नाही। हिंदू हा करोडोमध्ये आहे, पण एवढंच मी सांगू शकतो अफगाणिस्तानातले मुसलमान असू द्या या बांगलादेशमधले असू द्या, मी एवढंच बोलतो की काश्मीरमध्ये सुद्धा आपल्या हिंदूंना मारून मारून यांनी पळवलेलं आहे। आज बांगलादेशमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। आज सांगा हिंदूंनी काय करायचं? हिंदू हा अन्याय आता सहन करणार नाही। हिंदू आता हत्यार उचलण्यासाठी सक्षम आहे। सरकार सुद्धा आमचे आहे आणि आम्ही कुठेही जिथून मिळेल तिकडे हत्यार उचलू आणि बांगलादेशमध्ये हिंदूंच्या आत्मरक्षणासाठी आम्ही स्वतःचा प्राण पणावर करण्यासाठी पुढे जाण्यासाठी तयार आहोत। जय श्री राम। जिस प्रकार हम देख रहे हैं बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहा है, नरसंहार हो रहा है। पिछले एक महीने में आप देखेंगे तो कम से कम हजारों की संख्या में हमारे हिंदू भाई बहनों पर हत्याएं हुई है। कॉलेजों से, स्कूलों से, कॉलेजों से निकाल कर मार रहे हैं। हमारी मूर्तियां तोड़ रहे हैं, हमारे मंदिरों को तोड़ रहे हैं, हमारे मंदिरों को टारगेट कर रहे हैं। और आप देखेंगे हमारे महिलाओं को घर में घुसकर उनका अस्मिता लूटी जा रही है। तो इस प्रकार बांग्लादेश में हमारे हिंदुओं के साथ अत्याचार हो रहा है। तो मैं भारत सरकार से यही निवेदन करूंगा, उन पर बांग्लादेश पर प्रतिबंध लगाए और कठोर से कठोर कार्रवाई करे। और मोहम्मद यूनिस जो उधर का जो प्राइम मिनिस्टर है, जिसको नोबेल पुरस्कार दिया गया है, मैं उनसे निवेदन करता हूं उनका नोबेल पुरस्कार भी वापस ले लिया जाए। और बांग्लादेश के ऊपर जो हमारे हिंदुओं पर अत्याचार हो रहा है, ऐसे जिहादियों पर कठोर से कठोर कार्रवाई की जाए। भारत माता की जय। मैं भारत सरकार से एक ही निवेदन करना चाहता हूँ, हम तीसरी आर्थिक महासत्ता बनने वाले हैं। हमारे सैनिक इतने सक्षम है, हमारे पास न्यूक्लियर पावर, हम इतने सक्षम बनने जा रहे हैं कि हम वेपन्स एक्सपोर्ट कर रहे हैं, लेकिन हम हमारे लोगों की रक्षा नहीं कर पाएंगे। तो ऐसी आर्थिक सत्ता और ऐसे हमारे वेपन्स का हम लोग क्या करेंगे कि घर पे रखने के लिए तो है नहीं। दूसरा निवेदन ये है कि बांग्लादेश में जाके तो हम कुछ नहीं कर सकते, लेकिन जो घुसपैठिए रोहिंग्या बांग्लादेशी हमारे देश में घुसे पड़े, उनको चुन चुन के निकाले सरकार, वरना सकल हिंदू समाज ये कार्य करने पे उतरेगा तो लॉ एंड ऑर्डर का विषय होगा। तो हम सरकार से निवेदन करते हैं कि योग्य कार्रवाई करे। दूसरी बात, जो भी इन बांग्लादेशी घुसपैठियों को यहाँ पे डॉक्यूमेंट बनाने में मदद कर रहा है, उनको यहाँ पे निवास दे रहा है, और सारे लोगों पे देशद्रोही का केस लगे। जो अधिकारी इनके डॉक्यूमेंट बनाने में शामिल है उन पे भी देशद्रोही का केस लगे। जो भी इन रोहिंग्या को मदद कर रहे हैं वो सारे लोगों पे देशद्रोही का केस लगना चाहिए। हमारा निवेदन है भारत सरकार से। तर सकल हिंदू समाजातर्फे आज चांदिवली या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलाय। सगळ्यांचं असं म्हणणं आहे की बांगलादेशचे प्रधानमंत्री मोहम्मद युनूस यांचा हात हे बांगलादेशातल्या हिंदूंच्या रक्ताने बरबटलेले आहे। तर आपलं यावर काय प्रतिक्रिया? या आंदोलनाच्या मागचा आपली मागणी काय आणि यातून साध्य काय होणार आहे? इकडच्या लोकांना आपण काय सांगत आहात? मी केंद्रीय सरकारना हेच सांगेन की सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून देशभरामध्ये असे आंदोलन स्वरूप झालेलं आहे आणि आक्रोश आंदोलन आहे। तर केंद्रीय सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही ह्या युनिट सरकारवरती कडक कारवाई करून त्यांचे खरंच पाकिस्तानचे जे काही हालात केलेले आहेत आपल्या नरेंद्र मोदीने, असेच हालात यांच्या सुद्धा देशाचे झाले पाहिजे आणि हे सुद्धा अन्नाला तरसले पाहिजे। आणि जसं पाकिस्तान पीठ आणि तांदळासाठी तरसत होता
तसं याला देखील तरसावायला मजबूर केलं पाहिजे केंद्रीय सरकारने, अशी मी विनंती करतो तुमच्या या माध्यमातून आणि सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून, की केंद्रीय सरकारने हे विचार केलं पाहिजे की यांचे हालात कसे काय आपल्याला डिप्लोमॅटिकली यांची पूर्ण अवस्था बिघडावायची आहे आणि यांची कमर तोडायची आहे, हे मी विनंती करतो सरकारला. देशभरामध्ये या सगळ्या बांगलादेशी हिंदूंच्या संवेदना व्यक्त केल्या जात आहेत आणि हे अत्याचार, हिंसक अत्याचार थांबावेत असे सगळीकडून मागणी केली जात आहे. माय MTV आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.